पप्पा जर हा व्लॉग बघत असतील तर पद्धतशीर शिव्या देणार आहे आमच्या दोघांना. पहिला तर तिला, पप्पा तिची चुकी आहे, माझी चुकी काहीच नाहीये. भाई फायनली हे लोक भेटलेले आहे. असं विचार केलेला आहे की आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही कोणकोणत्या डेव्हलपर्सकडे चाललोय. तर आता आपण आलोय एअरपोर्टच्या बाजूला आहे भाई, एअरपोर्टच्या बाजूला हा एअरपोर्ट आहे पूर्ण. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके व्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन व्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत पनवेलला. करंजळे असं करून प्लेस आहे तिकडे, मला एवढी आयडिया नाहीये. तर तिकडे चाललो आहे, जरा काम आहे. तर बघूया की हा डेली ब्लॉग कसा असणार आहे, कारण की पुढे जाऊन सानपाड्याला जाऊन मला अजून 2 लोक ऍड ऑन होणार आहे. तर मग तिकडे गेल्यावर किंवा मी तुम्हाला दाखवतो की नक्की कोण ऍड ऑन होणार आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर दी एके ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. आणि आपले फायनली 10K सबस्क्रायबर झालेले आहेत. तर सगळ्यांना खूप धन्यवाद. असेच पुढेही जाऊन सपोर्ट करा, अजून तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया की आजचा दिवस कसा असणार आहे. आता वाजलेत 10:15 आणि अजून ट्रेन काय आलेली नाही, ट्रेन जरा लेटच आहे. तर बघूया की आजचा मुवमेंट कसा होणार आहे. बाई एवढं सकाळी सकाळी मी कधीच, सुट्टीच्या दिवशी तरी मी कधीच कुठे जात नाही, पण आज मला जावं लागते. तर बघूया की कसं काय होणार आहे. तर चला, तर झालं बेलापूर आली, बेलापूर फायनली समोर ट्रेन आली. बेलापूरमध्ये चढू आणि सानपाड्याला उतरू. माझा पहिला विचार काय चाललेला माहितीये की वाशीची ट्रेन पकडू, वाशीला उतरू, वाशीवरून दुसरी ट्रेन पकडू. आणि मला असं वाटलं की रश असेल पद्धतशीर, कारण की लोकांना कामाला यायचं आहे. बट असं आहे, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, तर मोस्टली सगळ्यांना सुट्टी आहे. तर मग ट्रेनमध्ये एवढी काही गर्दी नाहीये. तर मग चला जाऊ, बसून बघूया. प्रमाणे पोहोचलोय सानपाड्याला, उतरलो. लॅपटॉप हे घेतलंय ना, आयपॅड घेतलं. तर आयपॅड मध्ये मूवी बघत 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 मी पोचलो इकडे. आणि आता किस्सा हा झाला की इकडे खाली असतात, इकडे TC वगैरे असतात इकडे. तर माझं नेहमीच येते की माझी तिकीट जरी असेल ना तरी मी ती पूर्ण कपड्यांमध्ये शोधत बसणार की अरे यार तिकीट कुठे, तिकीट कुठे, तिकीट कुठे. आणि तिकीट भेटणार कधी, पूर्ण हायपर झाल्यानंतर मला तिकीट भेटणार. तिकीट मी सगळीकडे काढतो, एक एक स्टेशन जरी असतं ना तरी मी तिकीट काढतो. बट मला ना एन मोमेंटला तिकीटच भेटत नाही भाई. इतना कॉन्शियस हूं मैं. आणि लोक इकडे माझे कलिग्स आहेत, ते लोक 6 महिने 7 महिने झाले, अजून त्या लोकांनी पास तिकीट वगैरे काय काढला नाहीये भाई. क्रेझी म्हणजे त्या लोकांचा बिहेवियर. म्हणजे इथे आम्ही तिकीट वगैरे काढून सुद्धा आमची फाटते एवढी की कुठे भाई जर TC ने थांबवलं तर मग तिकीट भेटणार की नाही, हे ते असं सगळं एवढा सगळा विचार करता थांबलो मी आणि माझा कलिग. 6 ते 7 महिने झाले त्याने अजून पास काढला नाही अंधेरी साठी. आणि अंधेरीमध्ये एवढी पब्लिक असते ना भाई TC मध्ये की भाई खरं, कोण अंधेरी स्टेशनला गेलं असेल तर त्यांना माहिती असेल की मॉर्निंगचे किती TC असतात. काल 18 ते 20 TC एकाच ब्रिज वरती भाई, पद्धतशीर. आणि त्या लोकांना ना बॅरिगेड्स लावलेले जेणेकरून कोण पळून नको जावं म्हणून भाई. आणि त्याच्यामध्ये मी आहे ना त्या TC मधून असं चाललोय असा. आणि माझ्याकडे पास तर आहे, बट भाई याने परत विचार, आणि पास जर भेटला नाही तर, हे सगळी ओव्हर थिंकिंग भाई. क्रेझी म्हणजे एवढा मी विचार करतो. आणि काही लोक असे सुरळीत जातात भाई. तर आता बघूया, आता मी लगेच इकडे जिथे आपली गाडी येणार आहे तर त्या मोमेंटला मी तुम्हाला दाखवणार की नक्की कोण येणार आहे. तोपर्यंत मग जरा थांबा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघूया कसं काय होतंय. वाजलेत 11, 10:15ची ट्रेन पकडलेली काहीतरी, आणि आता 11 वाजता पोहोचलो इकडे. बघूया, डबल काम करायची आम्हाला आदतच लागली आहे. ताई येते ठाण्यावरून, ऐरोलीवरून, ओके. आणि ती मला बोलली की सानपाड्याला भेट. आता सानपाड्याला तर असं कन्फ्युजन झालं, सानपाड्याला ती कशी भेटणार, ती येते तिथून फिरून. अरे यार, आता मला परत सानपाड्यावरून जुईनगरला जावं लागलं ना, जुईनगरच्या हायवे. आणि मी पण येण्यासारखं इथे उतरलो आणि आलोय. तर मी हेच विचार करतो की हे लोक कसे येणार इथे सानपाड्याला. ते पण मी हायवेवरती आल्यानंतर मी विचार करतो की हे लोक तसं तिकडून येणार, ठाण्यावरून येणार, तुर्भे वगैरे, घनसोली. तर घनसोलीचा रोड तोय आणि तिथं आम्हाला पनवेलला जायचंय. मग पनवेलचा रोड वेगळा आहे.
म्हणजे तर मग ती आता बोलते की मी तुला जुईनगर बोलली, पण ती जुईनगर नाही बोलली, ती सानपाडा बोलली बाई. म्हणून मी सानपाड्याला उतरलोय भाई. लॉट्स ऑफ कन्फ्युजन. आता इकडून मला जुईनगरला यायचं, जुईनगरला उतरून बाहेर निघून खाली निघून परत, आणि आता मला परत तिकीट काढावी लागणार. तिकीट तर काढावी लागणार, मी याचा जाणारच नाही भाई. 5 रुपयासाठी पण टीसी बीसी भेटला तर बरं, पण तिकीट काढायची भाई. मग आता इथून तसं जाईन आणि बघू. ते लोक 8 मिनिटात पोहोचणार आहे बोलले. आता ते लोक तुरुबेला आहे. चला तर बघूया आता परत डबल काम. पप्पा जर हा ब्लॉग बघत असतील तर पद्धतशीर शिवा देणार आहे आमच्या दोघांना. पहिला तर तिला, पप्पा तिची चुकी आहे, माझी चुकी काहीच नाहीये. कारण की मी तर प्रॉपर आलेलो इथे, ती मला बोलली सानपडायला. आता ती लगेच तिचं स्टेटमेंट चेंज करते, ती बोलते नाही मी तुला जुईनगर बोलली आहे. तर आता मी परत इथे चालू जुईनगरला, सानपाडा स्टेशन. त्याचप्रमाणे तुम्हाला समजलं असेल की मी कोणाबरोबर चाललोय. तर दीदी जिजू बरोबर मी चाललेलो आहे पनवेलला, कारण की काही अर्जंट काम आहे आमचं म्हणून तिकडे. तर तुम्हाला तिकडे गेल्यावरती कळणार आहे की आम्ही कशासाठी चाललोय. तर मग बघे कसं होणार आहे हा ब्लॉग. हे ही फालतू कुठे काय माहिती. आता बोलते ब्रिज वरून त्या साईडला आहे. आता हा ब्रिज कुठे तो शोधावा लागणार आहे मला. इकडेच आहे, पुढेच असणार तो ब्रिज. तर बघूया. आणि आलो, 5 मिनिटं पण नाही लागली, कारण की मी लगेच चाललो आणि मग आलो. आणि बाजूलाच आहे ना, सानपाडा स्टेशनच्या बाजूलाच हायवे, त्यामुळे काय वाटलं नाही. पण गरम पद्धतशीर होते भाई, गरमी गरमी आहे भाई, गरमी. बघूया आता ह्या लोकांना भेटून. ब्रिज गाडी आहे ही, आपलीच गाडी आहे, आपलीच गाडी आहे. फालतू पागल नाही बोल रहा है. सानपाडा बोललीस तू मला, मेंटल. गोलू चिव. जय महाराष्ट्र. भाई फायनली हे लोक भेटलेले आहेत. तुम्हाला जसं मी सांगितलं अगोदर की कोणत्या 2 लोकांना भेटण्याचं, हे 2 लोक आहेत ते. पप्पा हिने मला सांगितलं चुकीचा रोड, हिला फोन करून तुम्ही बोला. तर आता आम्ही चाललो आहे पनवेल. अरे हा, मी पप्पांना बोललेली बरोबर झालं. म्हणजे पप्पांना बोललेली की मी अनुला बोलली जुईनगरला या. दहाव्या बोलतोय जुईनगरला बोलायला, जुईनगर बोलतोय. बापरे किती खोटा बोलतोस रे. मग आहे बाई गरम काय होतंय बाहेर. सर्व्हिसिंग केली आता. बघू आता आम्ही पनवेलला चाललोय. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कळवतो की काय सीन आहे. ओके चला तर. काय बोलते. सांगायचं होतं ना इथून लेफ्ट इथून समजलं ना, त्याला माहिती आहे घेत आहेत म्हणून. मग मग यायचं सांगायचं सांगायचं नाही. बीप होणार नाही, बीप करणार नाहीये. इकडून असं सरळ आलो असतो आपण, पण आम्हाला फिरवण्याची आदत आहे. इकडून फिरू पुढून आहे ना. इथून लास्ट टाइम पण कुठे फिरत होतो आपण. अरे मी बोललो एअरपोर्ट बघून येऊया, म्हणजे कुठून किती जवळ आहे पुष्पक नगर आणि हे. बाई काय ना बरोबर. एक बोलते सानपाड्याला ये, सानपाड्याला गेल्यानंतर बोलते जुईनगरला ये, जुईनगर वर या दुसरा. मला असं वाटलं की या लोकांना सगळं बघून आलं की ह्या डेव्हलपर कडे जायचं, त्या डेव्हलपर कडे जायचंय, पण या लोकांनी काहीच केलं नाहीये बाई. ग्रीचा काहीच केलं नाहीये बाई या लोकांनी. ही मी आता दीपकडून नंबर मागितले की या, तर बोलते हा मोदीकडे जाऊ, मोदीकडे जाऊ. म्हटलं तुला कसं माहिती मोदी. तर बोलते अरे तू तर बोलला आता. आणि आता मी अण्णा काय बोललो, म्हणलो आतमध्ये गेल्यानंतर आपण असं बोलू की आमचं 30 लाख बजेट. काय बोलतो, किती बोलतो तुम्ही किती बोलत बजेट. 40 लाख बजेट आहे. ती 45 बोलली, तर आम्हाला 40 लाख क्लोज करावं लागेल डील. तर मी म्हटलं आपण 20 लाख बोलू. किसको फोन कर रहा है, ये देखिए ये नंबर इधर से फोन कर रहा है. आम्ही कोणा म्हात्रे बिल्डर्स. स्टार्टिंग प्राइस काय तुमच्या इथे चालू. हा म्हणजे तुमचं कुठे प्रोजेक्ट चालू आहे करंजवाडीला. पुष्पक नगर. मग स्टार्टिंग प्राइस काय तिथे.
स्टार्टिंग प्राइस काय 1 BHK बघायचं मला. ओके. ओके अजून नाही चालू. काही प्रकारचं प्रमोशन करत नाही म्हणून आम्ही कोणत्याच बिल्डरचं डेव्हलपरचं नाव तुम्हाला सांगणार नाहीये. ओके हा हे नाही सांगायचं इकडे. ते नाही सांगणार आम्ही. चला आई ही बसल्या तर चायनीज कॉर्नरला, तर आम्ही दोघं जाऊन जरा बघून येतो. चलो. तर आम्ही कोणतंच आम्ही पेड प्रमोशन करत नाही. तर आम्ही बघूया की आज आमचं कसं होतं, किती डेव्हलपर कडे आम्ही चाललोय आणि तो टाइमपास कर नुसती इकडे बसून. मी असं विचार केलेला आहे की आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही कोणकोणत्या डेव्हलपर्सकडे चाललोय. तर आता आपण आलोय म्हात्रे डेव्हलपर्स आणि बिल्डरकडे, पण आमच्याकडे अजून बुकिंग यांची चालू झालेली नाहीये. तर आपण बघूया की दुसरीकडे जाऊन. तिकडे कोण आहे? हा चलो जाऊन अजून पुढे एक भेटलंय, तिकडे जाऊया. ह्या लोकांचं अजून चालू नाही झालंय म्हात्रे डेव्हलपर्स. हा बघितलं भाई, दीप डेव्हलपर आहे. तर तुम्ही यांची इन्फॉर्मेशन बघू शकता. भाई डिफिकल्ट आहे काय सगळं जाणून घेणं. मी माझ्या मित्राला फोन केला, त्याला विचारलं की काय काय विचारायचं असतं. त्याने मला सांगितलं हे विचार ते विचार. भाई तरी शांत एरिया, शांत एरिया. अरे रेडी टू मूव आता इसको बोल. भाई ये सब प्रोजेक्ट चल रहा है इकडे. आता आम्ही करंजळेला आहे, करंजळेला. आणि भाई रेट फुल पद्धतशीर 51 लाख 55 लाख नेगोशिएबल आहेत सगळे. बट ठीक आहे. इथे काल भैरवाचं मंदिर पण आहे. आणि भाई R5 जिथे आहे ना, तिथून विमान आपलं घरा बिल्डिंग वरून उडतं. हा फ्लाईट पकडायची असेल तर टेरेसवर जावं लागेल. असे जगदीशचं घर आहे R5ला. R5ला जो जगदीश दादा आहे ना, दिदीचा मित्र, त्याचा रूम आहे तिकडे. त्याने कितीला घेतलेला? त्याने वन RK घेतलेला 21 लाखला. आणि आता असेल 30 पर्यंत. मग 1 RK पण बघू शकतो ना. 1 RK खूप छोटा आहे. इन फ्युचर तुम्हाला जर राहायला यायचं असेल ना, तर तू काय करणार? ते पण आहे का, बट आम्हाला नाही यायचं राहायला. आमचं मुंबईचा फ्लॅट आहे. हाँ मग काय भाई सीआर में खेलता है भाई सीआर में खेल रहे हम लोग. नहीं भाई भाई कुछ नहीं खेल रहे हम लोग, कुछ नहीं खेल रहे हैं. हल्ले इथूनच बाहेर गेला. हा इथूनच आलेलो आपण. इथून न्यूटन मारायचं. इथून इथे पुढे गेला तर हे पूर्ण हायवे, इथे पूर्ण मार्केट वगैरे. भाई कुठे गेला? डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे खरं. पप्पांना सल्यूट आमच्या की भाई मुंबईमध्ये एवढं सगळं करून ठेवलंय. म्हणजे आता कळतंय की व्हॅल्यू कळते भाई. हे सगळे नातेवाईकांची नजर लागली ना, कारण ना स्वतःच्या ह्याच्यावर. हा शपथ या सगळ्यांची नजर लागली की हा यांचं एवढं घ्या. आता काय पण आहे ना चल ना. आम्ही लिंबू पण नाही फिरवला तेव्हा. म्हणजे नजरवाला लिंबू. पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असं मी कोणाला बोलत नाही. ठीक आहे, असं वाटतं ना, सगळ्यांना वाटतं की आमचं पण असावं. तर मग करा ना स्वतःच्या दम. काल भैरवांचं मंदिर इकडे आहे, आपण दर्शन घेऊ. केलंय सगळं. ठीक आहे, जाऊ द्या. आयलो चेंज पाडा. काय नाही बोलू, आम्ही जसं मस्करी करतोय, पण जळणं इज नॉट गुड साईन ऑफ एव्हरीथिंग. ठीक आहे, पण आता जाऊया पुढे, बघूया. हे बीप करा भाई. नाही काय बीफ होणार नाहीये भाई, सब रिअल आहे. आता आम्ही चालू R5ला. R5च्या इथून ना भाई इंडिगोची फ्लाईट गेली आता स्वतःची आमची. भाई डिफिकल्ट आहे खरं, डिफिकल्ट आहे. एवढं ऊन भाई, एवढं ऊन. भाई गाणं बंद कर पहिला. मी बोलतोय पनवेलकरांनो प्लीज इकडे झाडे लावा, कारण की खूप ऊन आहे. नुसता बिल्डिंग नका बांधू बाई.
चेक आउट करू शकता भाई. गरमी गरमी हा ठीक आहे काच पूर्ण हे झाली आहे त्याला फोन दे भाई. चुकून पण पडू नका दुपारचं चुकून काढू नका बाहेर. भाई. फट्टे गरमी. आता लास्ट रूम बघायची भाई पुष्पकला जाऊन. 6020 हा, मग KFC मध्ये बसणार आहे आम्ही भाई. काच दिसते काच भाई. या उन्हात पूर्ण लागले स्किनचे. हा मी सकाळी किती मोरा होतो. आता किती काळा भाई इकडे पूर्ण दिसतंय काळ. हे बघा इथे. ओय भाई नॉट इझी भाई. गाडीमध्ये असा चटका मारतोय ना. आता आम्ही चाललोय पुष्पकला. कुठे हा पुष्पक बघू दे. हा बिचारा जो आमचा सेल्समॅन आहे तो नुसता पुष्पक करतो. पुष्पकला जाऊ. चल बाबा जाऊ पुष्पकला. स्किनचे पूर्ण लागले. आता आम्ही आलो आहे चैतन्य गणेश बिल्डर अँड डेव्हलपर्स आणि समोरच आहे GNTK. पुढेच आहे समोर. हे येतं यूज करू शकतोस तू रूम. ते स्क्वेअर फूट मध्ये कधीच नाही जायचं. स्क्वेअर फूट मध्ये तुला 600 बोलले. हे स्क्वेअर फूट आहे ना. हा स्क्वेअर फूट मध्येच नाही जायचं, कार्पेट मध्ये जायचं. आता हे 680 स्क्वेअर फूट आहे. 680 स्क्वेअर फूट आहे. कार्पेट तुला 319 320 असं. पावडरला तुझे एवढं लांब करायला 319 जवळ आहे एवढं नाही का. जवळ आहे. फ्लाईट पकडून जवळ आहे. फ्लाईट बाजूलाच आहे. इकडे बाजूलाच आहे. एअरपोर्ट इकडेच आहे कोपऱ्यात. आपल्याला विमान. जायचं असेल एअरपोर्टला तर आपण 5 मिनिटात जाऊ शकतो. एवढं 26 वर्ष एवढं 30 वर्षात कधी गेली नाही आणि आता जाणार आहे फ्लाईट मी नाही. जाऊन आली आहे प्लीज. सॉरी. इंटरनॅशनल international ट्रिप. trip. इथे हे बघा इथे एअरपोर्ट आहे. ते बघा एअरपोर्ट. हे बघा एअरपोर्ट दिसत. इथे एअरपोर्ट आहे. तुम्ही ग्रीशाला पण घेऊन जा. किधर आहे रे एअरपोर्ट. हा काय आहे, दिसत नाही? हा रस्ता. हा बघा. हे बघा हे एअरपोर्ट आहे. विमान नाही. विमान आले टेक ऑफ झाले. गेला आता. अक्सावाला होता अक्सा. एअरपोर्टच्या बाजूला आहे भाई. एअरपोर्टच्या बाजूला हा एअरपोर्ट आहे पूर्ण. आहे इंडिगो आहे. पण इथे इंटरनॅशनल नाही आहे अजून. इंटरनॅशनल अजून चालू नाही झालं इथे फ्लाईट. दादा पुष्पक चांगलं आहे. पुष्पक एवढं लांब आहे ना भाई. म्हणजे 40 लाख पर्यंत येईल पण 35 बोलू. 40 मेंढी खूप आहे. खूप आहे भाई. 40 लाख. 40 30 पाहिजे. हा? 20-30 पाहिजे. मी ChatGPT ला विचारलं. ChatGPT बोलते की तिकडचा पुष्पकचा रेट आहे 30 ते 35 लाख. मग एवढा नाही पाहिजे. 40 खूप आहे. 40 खूप बोलला तो पुष्पक म्हणजे कुठे माहितीये. GNPTचा रोड त्या साईडला. एवढा लांब आहे तो. हा त्याला सांगा 35 लाखामध्ये आणि सगळं करून करंजडेला आणि हो बोलला असता तर लगेच. हे गाडी पकड आणि जा. आणि करंजडेला आहे किती 48 लाख 51 लाख. मग हे इकडेच घेण्याच्या ऐवजी मग आम्ही मुंबईमध्ये नाही घेणार का. हा 56 लाखाला 53 लाखाला प्रतीक्षानगर मध्ये नको घेऊ का. प्रतीक्षानगरला तर बिल्डर लागल्यानंतर 550चा एरिया देतोय 1 BHK. माहिती काय आणखी 550चा एरिया देतोय. माहिती आहे आम्हाला. मग? आमचा मित्र राहतो तिथे संदेश राहतो. त्याला भेटणार आहे मग? आता. आम्हाला भेटत होता 53 लाखाला बट नाही घेतलं. तेव्हा पैसे नव्हते आमच्याकडे. जेव्हा आमच्याकडे पैसे आले तेव्हा आम्ही 53 लाखाचा दुसरी उडीकडे घेतला. अभी हम लोग भी CR में खेलेंगे भाई. हम लोग तो करोड़ों में खेल रहे थे. नजर लग के ना. नजर इज रियल. नो नजर नो नजर प्लीज यार. प्लीज नका जळू एकमेकांवर. करा तुम्ही पण सोच. करा ना. तुम्ही पण जा करा कन्सोलीला. करा. कन्सोली? गणचोली कुठून आला. बात करूये. आम्ही कोणाचं असं नाव रेज करत नाही. मी असं रॅन्डमली मस्करी आम्ही फक्त करतोय. असे इशारा देतो. नाही मी विचार देत नाही. मी नॉर्मली बोलतोय असं. कोण समजने वाले को इशारा काफी. आहे ते. पप्पा बघणार आहेत ना हा ब्लॉग तर पप्पा पट्टा घेऊन येणार बघ. आता आम्ही चाललोय खायला काहीतरी भाई. सकाळपासून काय खाल्लं नाही. बरं आहे फर्स्ट टाइम इन लाईफ मध्ये मी खाऊन निघालोय भाई. चहा पियालो
त्यानंतर भाकरवडी खाल्ली, 2 वडापाव करून 2 खाल्ले. वडापाव खाल्ले इकडे गाडीमध्ये. तर मी कधीच काय खात नाही. आम्हाला बघूया. माहित होतं ना एवढं फिरणार म्हणून आम्ही तुझ्यासाठी ते जो मेट्रो देखो उधर सामने मेट्रो आहे, इधर इधर. खारघर आहे तो. Okay. बघूया कसं होणार आता. पुढे जेवायचंय मग त्यानंतर निघायचंय. तर मी मोस्टली सगळ्या डेव्हलपर्सची इन्फॉर्मेशन दिली. मी देणार नव्हतो कारण की कशाला खाली फोर्टचा पेड प्रमोशन करायचं आपण. पण म्हटलं की लेटेड बी जाऊ दे, कारण की तुम्ही जर हा ब्लॉग बघणार असाल तर तुम्हालाही करंजळे, पनवेल आणि पुष्पकला रूम घ्यायचं असेल तर तुम्ही येऊन घेऊ शकता ना, असं म्हणून. चला तर भेटूया असं पुढे, बघूया आता काय होतंय. मंडळी ह्याचप्रमाणे भाई आम्ही किती रूम बघितले, 7-8 रूम. 7-8 रूम बघितले. सगळ्या डेव्हलपर्सचे नंबर्स वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते जाऊन चेकआउट आउट करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आणि मी हा ब्लॉग कोणत्याही पेड प्रमोशन म्हणून असं केलेलं नाहीये. आम्हाला खरंच रूम घ्यायचं होतं म्हणून आम्ही गेलेलो. तर मी रूम दाखवणार नव्हतो, म्हणजे लोकेशन वगैरे डेव्हलपर वगैरे दाखवणार होतं. बट म्हटलं की आम्ही एवढं जेवढं फिरतो तेवढं तुम्ही नका फिरू. कारण की तुम्हाला मग जर समजलं की सिद्धिविनायक डेव्हलपमेंट डेव्हलपर कुठे आहे, त्यानंतर रिद्धी सिद्धी कुठे आहे, त्यानंतर अजून कोणता होता, पुष्पकचा डेव्हलप रिद्धी सिद्धीवाला होता. आणि अजून स्टार्टिंगला जो गेलेला तो कोण होता, सिद्धिविनायक. सिद्धिविनायक होता. त्यानंतर अजून एक होता ना, म्हात्रे करून होता. म्हात्रे डेव्हलपर्स होता. त्यानंतर काय ते काय माहिती. बी वरून पण एक बी नाव वरून होतं, ते सगळं पण होतं. तर मग ते सगळ्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते जाऊन चेकआउट करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि सबस्क्राईब करायला आणि हाईप करायला विसरू नका. तर चला असंच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. चला तर.